लहान मुलांना मोबाईलमुळे कॉन्स्टिपेशन होऊ शकतं का? तर हो. आज माझ्याकडे एका 5 वर्षाच्या मुलाला घेऊन त्याचे पॅरेंट्स आले होते ही कंप्लेंट घेऊन की त्याने 3 दिवसापासून शीच केली नाहीये. तसा हा नेहमी व्यवस्थित शी करतो, पण गेल्या 1 महिन्यापासून कधी 2 दिवसांनी, कधी 3 दिवसांनी शी करतो आणि ती देखील कडक शी करतो. गेल्या 1 महिन्यामध्येच असं वेगळं काय झालंय हे विचारल्यानंतर असं कळलं की गेल्या 1 महिन्यापासून उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात आणि हा दिवसभर मोबाईल घेऊन बसलेला असतो. आजकाल दिसून येणारं कॉन्स्टिपेशनचं दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल. सतत मोबाईल्स घेऊन बसणे, सतत टीव्हीच्या समोर बसणे, यामुळे फिजिकल ऍक्टिव्हिटीज कमी होतात. काही मुलांना मोबाईल बघता बघता जेवण्याची सवय असते. अशा वेळेला अशी मुले घाईघाईमध्ये घास न चावता तसेच गिळतात. त्यामुळे देखील कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता असते. शिवाय शीची नॅचरल अर्ज आल्यानंतर ही मुलं मोबाईलच्या नादात शीला न जाता शी अडवून धरतात आणि आता पुन्हा ही अर्ज 8 ते 12 तासानंतर येणार असते. काही वेळा ही मुलं टॉयलेट सीटवर बसल्यानंतर खेळण्याच्या नादात 5 मिनिटातच उठून पटकन बाहेर येतात. अशा वेळेला रेक्टमचं पूर्णपणे इव्हॅक्युएशन न झाल्यामुळे ती शी तिथेच पडून राहते आणि पुन्हा त्याच्यामुळे देखील कॉन्स्टिपेशन होते. त्यामुळे कॉन्स्टिपेशन टाळण्यासाठी मुलांना कमीत कमी 10 मिनिटं तरी टॉयलेट सीटवर बसायला लावा. शिवाय त्यांच्या आहारामधला हाय फायबर डाएट, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स आणि पाण्याचं प्रमाण देखील वाढवा.